नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पुन्हा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आई हाच गुरु, आई हेच आपल्या ज्ञानाचे विद्यापीठ अशी शिकवण आपल्याला देणारे परमपूज्य साने गुरुजी यांची आज 65वी पुण्यतिथी आहे. आपल्या सर्व प्रेक्षकांतर्फे आणि सखी सह्याद्रीच्या परिवारातर्फे साने गुरुजींच्या स्मृतीस आदरांजली. खरं तर मुलं हा कुटुंबाचा एक अविभाज्य घटक आहेत, मुख्य घटक आहेत. आई वडिलांच्या छत्रछायेखाली निर्धास्त बागडायचं, त्यांच्याकडून आपले हट्ट पुरवून घ्यायचे, बालमनात सुंदर सुंदर स्वप्ने बघायची. पण कधी कधी नियतीने ही सारी स्वप्ने क्षणात उद्ध्वस्त करावी आणि वास्तवाच्या प्रखर उन्हात ही बालमने करपून जावी. आज आपण अशाच काही भटकलेल्या मुलांचे स्वप्न, त्यांचे प्रश्न, वास्तविकता काय आहे हे इथे जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे बालमनाची स्पंदने. आणि या हळूवार विषयावर चर्चा करण्यासाठी आपण इथे आज आमंत्रित केलंय डॉक्टर शारदा निवाते यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर शारदा निवाते ह्या छत्रपती शिक्षण मंडळ या संस्थेच्या शाळेत शिक्षिका आहेत. त्यांनी शिक्षणशास्त्रात PhD केली आहे. 7 ते 12.25 एक प्रायोगिक अभ्यास अशी मुलांची मानसिकता समजून घेणारी पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्याकडून आपण या मुलांचं भावविश्व अधिक जाणून घेऊयात. पण कार्यक्रमातील तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक व मोबाईलवरून डायल करताना 022 हा STD कोड डायल करायला विसरू नका. आजच्या आपल्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे बालमनाची स्पंदने आणि या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शारदा निवाते. मॅडम, खरं तर बालमनाची स्पंदने खूप महत्त्वाचा असा आज विषय आहे, कारण मुलं हे कुटुंबाचा एक महत्त्वाचा घटक आणि अविभाज्य भाग आहेत. पण आज ह्या विषयावर चर्चा करताना समाजातील कोणत्या स्तरावरील मुलांचा आज आपण अभ्यास करणार आहोत? सर्वप्रथम बालक. आज जो आपण ज्या बालकाबद्दल बोलणार आहोत तो 6 ते 17 वयोगटातील म्हणजे अगदी बालवर्गापासून ते 9वी 10वी पर्यंतच्या मुलांचा आपण विचार करणार आहोत. आणि चर्चा करण्यापूर्वी कोणत्या वेगवेगळ्या परिस्थितीतील बालक असतात त्याचं एक थोडक्यात मी वर्णन करते. की पहिली म्हणजे ज्या मुलांचा जन्माच्या आधीच त्यांच्या स्वागताची जय्यत अशी तयारी झालेली असते, फुल प्लॅन रेडी असतो, अगदी गर्भसंस्कारापासून की पुढे नंतर मग ते जन्माला येण्याआधीच एक त्याचं एखादं रूम ठरलेलं असतं, त्याच्यात खेळणी, त्याच्यात त्यांनी भरपूर खेळणी ठेवलेली असतात, स्वप्न त्यांच्यासाठी साकारलेलं असतं की भविष्यात त्याला काय बनवायचं हे सगळं त्यांनी ठरवलेलं असतं. आणि फक्त त्याच्या येण्याचा अवकाश बस, त्याच्या कौतुकासाठी सर्वजण घरातले रेडी असतात, तयार असतात. हे एक बालकाचा प्रकार झाला. दुसरा प्रकार असा अगदी त्याच्या विरुद्ध, उन्हातान्हात एखादी गरीब मजूर करणारी स्त्री, ही गरोदर स्त्री आहे, ती त्या उन्हातान्हात काम करता करता एखाद्या बाळाला जन्म देते आणि लगेचच आपल्या कामावर रुजू होते. आणि नंतर थोड्या दिवसात ती आपल्या बाळाला पाठीशी बांधते आणि पुन्हा आपलं काम करत असते. मध्येच कामात बाजूला ठेवून त्या बाळाला पाजत असते. तिथेच ते वाढत असतं, थोडंसं मोठं तिथेच रांगत असतं. आणि थोडंसं मोठं झालं की तिथे बाजूला ते एखादा शिळ्या भाकरीचा तुकडा देऊन ते बाळ चघळत असतं, तरी आईचं त्याच्यावर लक्ष असतं. आणि कालांतराने ते बाळ मोठं झाल्यानंतर तिथंच ते काम करू लागतं. ही एक अगदी विरुद्ध परिस्थिती आहे. दोन्ही परिस्थितीतील बालकांचा माझ्या मते भावनिक विकास हा सारखाच होत असतो. बघा, जरी एक अतिशय उच्च कोटीची परिस्थिती आहे आणि एक अतिशय गरीब घरातली परिस्थिती आहे, पण दोघांचाही भावनिक विकास सारखा होतो. याला कारण असं की त्यांची आई त्यांच्यावर सातत्याने त्यांच्या सोबत आहे. ती जी सिक्युरिटी आहे ती त्यांच्या सोबत आहे. आज आपण ज्या बालकांबद्दल बोलणार आहोत ती ह्या दोन्ही परिस्थितीपेक्षा वेगळ्या परिस्थितीतली आहेत, की ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय लहान वयात अनेक आंदोलनं अनुभवलेली आहेत. म्हणजे आत्यंतिक सुखानंतर आत्यंतिक दुःख ज्यांच्या पदरात पडले अशी मुलं की ज्यांच्याबद्दल आपल्याला इथे विचार करायचा आहे. पण मग मला सांगा मॅडम, ही अशी
आंदोलित परिस्थिती असणारी मुलं आपण ओळखायची कशी? कारण काय होतं की समाजातला असा एक घटक आहे की त्यांना या मुलांना मदत करायची असते, त्यांच्यासाठी काहीतरी करायचं असतं, पण मग त्यांचा शोध कसा घ्यायचा? आणि मग इथे एका शिक्षकाची काय भूमिका असते, तो त्यांचा शोध कसा घेतो? शिक्षकाचं तर काम अतिशय सोपं आहे या बाबतीत. कारण बघा, त्याच्यासमोर ती 5-6 तास ही मुलं सतत असतात. आणि एक वैशिष्ट्य असते ह्या मुलांचं की ही मुलं स्वतःहून कधीच पुढे येत नाहीत, आपल्या समस्या मांडत नाहीत. त्यांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असतं की ती रिझर्व्ह कॅटेगरीतली असतात. रिझर्व्ह म्हणजे बोलत नाहीत, वर्गात बॅक बेंचर्स असतात, अगदी कुठेतरी मागे बसतात आणि कोणात मिसळत नाहीत, कुठल्या कार्यक्रमात सहसा भाग घेत नाहीत, कारण त्यांना प्रोत्साहन देणारच मुळात कोणी नसतं. हा एक भाग झाला. आणि दुसरा प्रकार यातला असा असू शकतो की काही मुलं मॅल ऍडजस्टेड असतात, म्हणजे अतिशय व्हायलंट, काहीही करा ते ऐकणार नाही. खरंय. हे दोन्ही प्रकारातली मुलं ही या प्रकारात मोडू शकतात. आणि याला कारण काय असतं की काही मुलांच्या पालकांचीच पार्श्वभूमी ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असते आणि त्या संस्काराप्रमाणे त्यांचं वर्तन असतं. हा दुसऱ्या प्रकारातला मुलं. आणि जो पहिला मी रिझर्व्ह कॅटेगरी म्हणाली त्याचं एक तुम्हाला उदाहरण सांगते की एखादं मूल आहे, ते मूल अतिशय सुखात वाढलेलं आहे. एक मुलाचं एक उदाहरण सांगते की मी त्याला शिकवलेलं आहे की अगदी लहानपणी कॉन्व्हेंट सारख्या ठिकाणी तो शिकलेला होता, एकुलता एक लाडात वाढलेला मुलगा. सर्वप्रथम वयाच्या 5व्या वर्षी आईचं निधन झालं, नंतर 9वीत असे असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर काही नातेवाईक त्याला मदत करायला म्हणून तिथे आले त्याच्याकडे आणि त्यांनी सगळी संपत्ती हडप केली आणि काहीतरी कारण काढून त्याला बालगृहात त्याची रवानगी केली. असा बालगृहातनं आलेला मुलगा, त्याच्या मनाची स्थिती जी असेल की अरे आपण एवढं सुख अनुभवलं खरंय आणि आता एकदम आत्यंतिक दुःखात तो पडला, एकदम अनाथ होऊन पडला, असा मुलगा जेव्हा तेव्हा शाळेत येतो तेव्हा तो कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात असतो, त्याचं लक्ष नसतं, मागच्या कुठल्या त्या भूतकाळात तो रमलेला असतो, भविष्यकाळ कसा असेल याच्याबद्दल त्याला चिंता असते. अशा तऱ्हेने खरं तर मग हा शोध जर शिक्षकाने लावला तर त्यांची भूमिका कोणती असावी, म्हणजे त्यांनी काय स्टँड त्यावेळेला घेतला पाहिजे? खरं तर अशा मुलाला खूप अशा भावनिक आधाराची गरज असते. आणि जो जातीवंत शिक्षक असतो, मी तर असं सांगेन की मोस्ट ऑफ दी शिक्षक जे शिक्षकी पेशात आलेले आहेत ते खरोखरच एका चांगल्या भावनेनेच आलेले असतात. त्यामुळे जो जातीवंत शिक्षक आहे त्याच्या नजरेतनं अशी मुलं सुटणार नाही. फक्त काय हवं असतं, इच्छाशक्ती. की या मुलाला प्रबळ इच्छाशक्ती लागते आणि एकदा दिसलं आणि वेळ द्यावा लागतो. कारण आपल्याला कसं आहे की 7 वाजता आपण शाळेत आलो किंवा 12:30 दुपारची शाळा असेल 12:30 आणि नंतर 5 तास शाळा सुटली की सटकन बॅग घेऊन बाहेर पडायची आपल्याला घाई असते, ट्रेन पकडायची घाई असते. अशा वेळेला ह्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. कळत असते की ह्या मुलाची परिस्थिती आहे त्याला, पण वेळ देऊ शकत नाही. हा वेळ देता आला पाहिजे. मग आपल्याला ही मुलं खरं तर दिसत असतात, समजत असतात, पण त्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. कारण कुठून तरी त्यांना ओळखून त्यांची मानसिकता समजून घेणं खूप महत्वाचं असतं, नाही का? हो ना. पण तुम्ही याच्यावर काही पुस्तकंही लिहिलेली आहेत, काय आहे त्याच्यामध्ये नक्की? तुम्ही काय वास्तव मुलांचं मांडलंय? सुरुवातीला काही आम्हाला सांगा. पहिलं जे पुस्तक आहे तो एक प्रायोगिक अभ्यास, ते तुम्ही याच्यामध्ये खास आता मी जे उदाहरण सांगितलं तुम्हाला बालगृहातल्या मुलांचं, बरोबर, ते खास बालगृहातल्या मुलांचं भावनिक दडपण दूर करण्यासाठी मी एक जवळजवळ 1.5 वर्ष त्या बालगृहात काम केलं. शाळेतही ती मुलं असायची दिवसभर, संध्याकाळी त्या बालगृहात जायचं, विविध उपक्रम आम्ही राबवायचो आणि त्याच्यावर उपक्रम राबवल्यानंतर त्यांचं दडपण दूर झालं की नाही हे प्री टेस्ट, पोस्ट टेस्ट आणि क्वालिटेटिव्ह एक्सपेरिमेंटेशन, इंटरप्रिटेशनने मी ते सिद्ध केलं की आपण जर या मुलांना थोडा वेळ दिला, विविध उपक्रम त्यांच्यासाठी राबवले, समाजाचा सहभाग या बालगृहामध्ये राहिला किंवा या मुलांना समाजाच्या प्रवाहामध्ये आपण सामील करण्यासाठी जे म्हणून काही करता येईल असे एक 20-25 उपक्रम राबवले आणि मग त्याच्यावर प्रबंध सादर केला यशवंतराव महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आणि अक्षरशः 2.5 ते 3 वर्षांमध्ये मला त्याचं
PhD मिळाली. पण खरं तर PhD पेक्षाही तिथं जे काम झालं, हो, आम्हालाही ते बघण्याची खूप इच्छा आहे की तुम्ही तर काय काय विविध वेगळे- उपक्रम तिथे राबवण्यात आले की मुलांची नाटकं बसवली, मुलांसाठी खेळ घेतले, मानसशास्त्रज्ञांना तिथं बोलवलं, तुमच्याकडे काही स्लाइड्सही आहेत. संगीत कार्यशाळा भरवल्या, काही लहान असे सेलिब्रिटीज आम्ही तिथे बोलवले, मुलांचे सांघिक खेळ घेतले आणि विविध असे त्यांच्यासाठी उपक्रम राबवले. आणि त्यातून म्हणजे मुलांना जे जे दडपण आहे त्या दडपणातनं दूर काढण्यासाठी जे जे म्हणून करता येईल ते केलं. त्यांना व्यवसाय मार्गदर्शन केलं. कुमार वयातील शिक्षण जे असतं त्या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन करण्यात आलं होतं. खरं तर मला असं वाटतं की एकंदर शिक्षकाने त्यांची पार्श्वभूमी जाणल्यानंतर अशा मुलांप्रती प्रेम आणि सहानुभूतीची गरज आहे, नाही का? असं नाही वाटत तुम्हाला? आता हे जे तुम्ही उपक्रम दाखवले, मला असं वाटतं त्यांना वेळ देऊन असे छोटे छोटे उपक्रम अजून त्यांच्याकडून राबवून त्यांच्या मनात काय किंवा त्यांची मानसिकता समजून घेण्यासाठी त्याचा खूप उपयोग होईल. खरं तर तुम्ही जो शब्द वापरला सहानुभूती, तर सहानुभूती हा शब्द मुलांना खरं तर अपंग करतो, परावलंबी करतो. सहानुभूती म्हणजे इंग्रजी ज्याला आपण सिंपथी म्हणतो, त्या सिंपथी ऐवजी मला असं वाटतं या मुलांना एम्पथीची गरज आहे. भावनिक बुद्धिमत्तेतला हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे की जे मला असं वाटते की प्रत्येक शिक्षकाने याचा अभ्यास करायला पाहिजे, पालकांनी याचा अभ्यास करायला पाहिजे, समाजातील जबाबदार लोकांनी की जे समाजात काम करण्यासाठी पुढे येत आहेत त्यांनी ह्या एम्पथीचा अभ्यास विशेषतः करायला पाहिजे. खरं तर मॅडम मला ह्याच्याविषयी आपण अधिक जाणून घेऊयातच. आपल्याला एक फोन आला आपल्या प्रेक्षकांचा. प्रसाद शिंदे आपल्याशी बोलतात अहमदनगरवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मी नगरवरून बोलतोय. प्रसाद शिंदे, शिक्षक आहेत वर्षाने. तर सर्वात प्रथम मला तुमचं सर्वांचा आभार मानतो की आपण एवढा सुंदर कार्यक्रम चालू केला. मला असा प्रश्न आहे मॅडम की मी आता मराठी शाळेमध्ये शिकवतो, तर शाळेमध्ये मला अनेक प्रकारचे विद्यार्थी भेटतात. आता माझ्याकडे मागच्या वर्षी पहिलीचा वर्ग होता, तर त्या विद्यार्थ्यांना समजा मी समोर आलो, इतक्या आनंदाने ते विद्यार्थी माझ्याकडे यायचे, मला भेटायचे, मला चेक-इन करायचे. त्या 6 वर्षांच्या मुलांना इतकी आपुलकी शिक्षकाबद्दल असणं त्याचं मला खूप कौतुक वाटायचं. पण नंतर माझी जबाबदारी वाढली की त्या विद्यार्थी माझ्याजवळ काय येतात आणि पर्यायाने त्या विद्यार्थ्यांना आपण काय दिलं पाहिजे. तर मॅडमला मला प्रश्न आहे की मॅडम, मी सर्व्हिसला लागून 3 वर्ष झाली, त्याबाबत मला विद्यार्थी खूप प्रेम करतात, तर विद्यार्थ्यांना माझ्याकडून जास्तीत जास्त कशा प्रकारे ट्रीट करू आणि विद्यार्थ्यांना काय अपेक्षित असतं 1ली ते 4थीच्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांना, याचं उत्तर कृपया तुम्ही द्यावे. धन्यवाद मॅडम. विद्यार्थ्यांना खरं तर ह्या वयोगटातील विद्यार्थ्यांना काय अपेक्षित असतं, तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कारण तुम्ही तर खूप उपक्रम राबवलेत त्यांच्यासाठी. 1ली ते 4थी असो किंवा कुठलंही बालक असू दे, त्याला सगळ्यात महत्वाचं हवं असतं ते अटेन्शन, त्याच्यावर लक्ष देणं. जेव्हा मुलांना असं वाटतं की आपला शिक्षक हा आपल्याकडे बघतोय, आपल्याशी बोलतोय, तेवढंच त्याच्यासाठी फार पुरेसं असतं. आणि सहज जाऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरून त्याला काही विचारणं, तो कुठे राहतो, कधी कधी ना होम व्हिजिट करणं, म्हणजे बऱ्याचदा होम व्हिजिट करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि ह्या मुलांना समजून घेतोय आपण, त्यांच्याकडे लक्ष देतोय, हेच त्यांच्यासाठी फार महत्वाचं असतं. आणि मग त्यांच्या समस्या ह्या काही फार मोठ्या नसतात लहान मुलांच्या, त्या फार किरकोळ असतात. त्यांच्या अपेक्षा इतक्याच असतात की कुणीतरी आपल्याशी बोलावं. मग असं बघा की आपल्या वर्गातला एकही मुलगा, मग तो बॅकबेंचर असो, हुशार असो नसो, विषयात नापास होत असो, पास होत असो, त्या प्रत्येकाकडे सारखंच लक्ष आपलं असेल याची आपण काळजी घ्यावी असं मला. खरं तर हा प्रश्न घेण्यापूर्वी तुम्ही सांगत होता की मुलांना खरं तर सहानुभूतीची गरज नसते, त्याविषयी अजून सांगा ना. हां, तर मगाशी आपण म्हणत होतो की सिंपथीपेक्षा एम्पथी हा जो भावनिक बुद्धिमत्तेतला घटक आहे, तर भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय ते आपल्याला पहिलं सांगावे लागेल. आणि त्याच्या यादी बुद्धी म्हणजे काय, तर बुद्धी म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेण्याची आपली असलेली क्षमता, नवीन गोष्ट शिकण्याची क्षमता आणि अमूर्त विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. पण ही नुसती बुद्धी असून आपल्याला काही उपयोग म्हणजे फायद्याचं नाहीये. त्या बुद्धीला जेव्हा भावनेची जोड मिळते तेव्हा आपण माणसं जोडू शकतो. जेव्हा ही बुद्धी भावनांचं व्यवस्थापन करायला लागते तेव्हा तिला आपण भावनिक बुद्धिमत्ता असं म्हणतो. या भावनिक बुद्धिमत्तेबद्दल 1995 मध्ये डेनियल गोलमनने आपल्या
इमोशनल इंटेलिजन्स आणि 1998 मध्ये त्याच्याच वर्किंग विथ इमोशनल इंटेलिजन्स यामध्ये अतिशय म्हणजे डिटेलमध्ये त्यांनी सांगितलंय आणि त्यात त्याने जे 5 प्रकार मांडले, एक म्हणजे सेल्फ अवेअरनेस, सेल्फ कंट्रोल, मोटिवेशन, एम्पॅथी आणि सोशल स्किल. तर आज आपण फक्त जे बोलणार आहोत ते एम्पॅथी बद्दल. आता हे एम्पॅथी म्हणजे दुसऱ्याचे अनुभवण्याची शक्ती, म्हणजे दुसऱ्याच्या भावना, दुसऱ्याच्या गरजा, दुसऱ्याच्या चिंता याबद्दलची जागरूकता म्हणजे एम्पॅथी. आणि एक शिक्षक म्हणून हा जो सहानुभूती किंवा एम्पॅथी, त्याला तदनुभूती सुद्धा म्हणतात, त्याची फार आवश्यकता असते. याच्यामध्ये बघा, अंडरस्टँडिंग अदर्स, डेव्हलपिंग अदर्स अँड सर्व्हिक ओरिएंटेशन या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे मुलांना समजून घेणं, त्यांचा विकास करणं आणि सेवाभावी वृत्तीने आपण त्यांच्याशी वागणं, की त्यांच्यासाठी आणि त्यांना त्यांच्यातली भावनिक बुद्धिमत्ता जागृत करणं आणि त्यांना सक्षम करणं इथं महत्वाचं आहे. हे खरं तर खूप महत्वाचं आहे. कारण सिंपतीमध्ये मुलं लाचार होतात, अगतिक होतात, परावलंबी होतात आणि सतत त्यांना असं वाटतं की आपल्याला कोणीतरी सहानुभूती दाखवावी अशी त्यांची मानसिकता होते. पण एम्पॅथीमध्ये त्या मुलांना समजून घेतल्यामुळे, त्यांच्या समस्या समजून घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये ती क्षमता निर्माण होते. खरं आणि त्यांचा जास्तीत जास्त विकास होतो. विकास हा त्यातला महत्वाचा भाग आहे आणि ते स्वावलंबी होतात आणि दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याची क्षमता जशी शिक्षकामध्ये असते तो शिक्षक त्या मुलांमध्ये इन्कल्केट करू शकेल. हा या एम्पॅथीचा सगळ्यात महत्वाचा. अगदी खरं. आपल्याला आपल्या प्रेक्षकांचा फोन आला. निष्ठा आपल्याशी बोलतात कल्याणवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम, मी निष्ठा सराटकर बोलते कल्याणवरून. निवाते मॅडम, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण 6 ते 17 वयोगटातील मुलांच्या घरातील वागणुकीवर जेव्हा आपण विचार करतो, मी एक शिक्षक आहे मॅडम, जेव्हा अगदी जवळची व्यक्ती या मुलांबरोबर लैंगिक अत्याचार करते, म्हणजे या जवळच्या व्यक्तीमध्ये असं निदर्शनास आलंय की भाऊही आहे, सख्खा भाऊ आणि वडीलही आहेत, तर अशा वेळेस जेव्हा एक शिक्षक म्हणून आपल्याला हे समजतं, तेव्हा आपण या मुलांचं एक शिक्षक आणि पालक म्हणून समुपदेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे? धन्यवाद. खरं तर अतिशय महत्वाचा असा त्यांनी प्रश्न विचारलाय की हा जो वयोगट आहे आणि तिथे जर असे काही प्रश्न जेव्हा येतात त्यावेळेला कसं त्यांना मार्ग दाखवायचा किंवा कसं समुपदेशन केलं पाहिजे आपण? खरं तर ही फार गंभीर समस्या आहे आणि कुठे ना कुठे हे घडत असतं, पण हे बोलण्याची हिंमत मुलांमध्ये नसते. बऱ्याचदा अशा वेळेला काय होतं की जेव्हा एखादी मुलगी आपल्या आईला सांगते या संदर्भात, आता त्यांनी मॅडमनी म्हटल्याप्रमाणे, तेव्हा ती आईच तिला आधी ओरडते की अरे असं काय बोलते, आपली एवढी जवळची माणसं आहेत, मूर्खासारखं बोलू नको. आणि ती ते मुळात ऐकून घेत नाही. बघा, हे समस्या मी सुद्धा अनुभवलेली आहे माझ्या वर्गामध्ये एका शाळेतल्या, की एखादी मुलगी ही खूप छानपैकी एरवी उत्तरं देते वर्गात, छान खेळतीये, बागडते आणि व्यवस्थित सगळं तिचं चाललेलं आहे आणि अचानकपणे तिच्यामध्ये एक वेगळा बदल व्हायला लागतो की ती कुठेतरी कोपऱ्यात बसते, स्वतःच्या विचारामध्ये गढून जाते. आणि अशा वेळी ना एक स्त्री शिक्षिका किंवा पुरुष कोणी, शेवटी ते आईच्या भूमिकेत असतात, स्त्री शिक्षक असो किंवा पालकांच्या भूमिकेत असतात. तेव्हा त्यांनी जाऊन तिला विश्वासाने विचारलं पाहिजे की तू आधी एवढं छान बोलायची, उत्तरं द्यायची, तर आता वर्गात अशी एकाकी का? तर असा विश्वास इथपर्यंत दिला पाहिजे की तिने आपली समस्या मांडली पाहिजे. असं एका मुलीने, जसं आता मॅडमनी समस्या फेस केली, एका मुलीचं असं माझ्या लक्षात आलं, तर त्या मुलीने मला सांगितलं की तिच्या बहिणीचे मिस्टर तिचं अशा पद्धतीने फायदा घेत आहेत. अगदी 7वीच्याच वर्षातली होती ती, काही फार मोठी नव्हती, किरकोळ अशा शरीर यष्टीची, पण असं कोणाला वाटणारही नाही की तिच्यावर असा प्रसंग असेल. पण ती म्हणते की मी आईला सांगितलं तर आईनेच मला मारलं. तर नंतर मग एक शिक्षक म्हणून मी म्हटलं की आता आपण एक थोडंसं डेअरिंग करूया की ह्या आईला समजून सांगितलं पाहिजे. मी तात्काळच्या आईला फोन लावला आणि विचारलं की मला तुम्हाला भेटायचं आहे, फोनवर बोलता येणार नाही. मी त्यांना घरी बोलवलं आणि त्यानंतर म्हटलं शांतपणे ऐकून घ्या मी काही सांगते. तिने जे जे सांगितलं ते मी तिच्या आईला सांगितलं आणि म्हटलं तुम्ही समजून घेतलं पाहिजे, एखादी गोष्ट खूप पुढे जाण्याच्या आधी याच्यावर उपाययोजना झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांना तुम्ही विश्वास द्या, की असा विश्वास द्या की तू सांगतेस त्याच्यावर माझा विश्वास आहे. नंतर अविश्वास दाखवा किंवा काही क्रिटिसाइज करायचं असेल, पहिला विश्वास दाखवणं महत्वाचं आहे. आणि मग त्या आईने बरोबर त्या
व्यक्तीला की जी त्याला समज दिली, कारण इथे काय असते, ही व्यक्ती खरं तर घाबरत असते. जेव्हा असं कृत्य करत असते तेव्हा ती काही फार असं धाडसाने करत नसते, जमलं तर जमलं हो अशा तऱ्हेने. जेव्हा कोणीतरी अंकुश विचारते की का असं केलं, तिथं मग ते थांबतं. खरं आणि ते जे कुठे अत्यंत- थांबवायला पाहिजे. हा, म्हणजे त्या मुलांवर अविश्वास दाखवण्याऐवजी. आणि दुसऱ्या मुलांना असं ट्रेनिंग दिलं पाहिजे की नाही म्हणण्याचं, खरं सेईंग टू नो ही सुद्धा एक क्षमता आहे. आणि ती त्यांच्यात विकसित हा, केली पाहिजे. व्यक्तिमत्व विकासाचा जेव्हा आपण विचार करतो किंवा नाही म्हणण्याची क्षमता, वाईट गोष्टीला नाही म्हणण्याची क्षमता ही मुलांमध्ये निर्माण करणं हे शिक्षक आणि पालकांचं फार मोठं म्हणजे कर्तव्य आहे. नाहीतर मग वेगळ्या प्रसंगांना त्यांना खरं सामोरं जावं लागतं. पण मॅडम कुमारवय हे सुद्धा एक संवेदनशील वय आहे. अगदी 8वी ते 10वी ह्या गटातील विद्यार्थी जे असतात खरं तर त्यांचे एक वेगळं विश्व तयार झालेले असतात, अनेक जाणीवा त्यांच्यात तयार झालेल्या असतात. मग त्यावेळेला एक शिक्षक म्हणून त्यांची कशी विशेष काळजी घेतली पाहिजे? खरं तर तुम्ही आता 8वी ते 10वी हा वयोगट अतिशय म्हणजे सेन्सिटिव्ह वयोगट आहे. या वयोगटामधली मुलं नाधड मोठी नाधड लहान अशा पद्धतीची असतात. म्हणजे आपण सोयीस्करपणे त्यांना लहान आहेस म्हणतो आणि सोयीस्करपणे त्यांना मोठं आहेस असं म्हणतो. आणि या वयातली अशी एक प्रवृत्ती असते की त्यांना अनेक नैसर्गिक गोष्टींचं आकर्षण असतंच आणि ते स्वाभाविक आहे की ते असणं हेही चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही. मग अशा मुलांशी डील होत असताना या मुलांना आधीच त्या वयात शिरण्याआधी योग्य मार्गदर्शन करणं हे मला फार महत्वाचं वाटतं. कारण जी नैसर्गिक जिज्ञासा त्यांच्यामध्ये निर्माण होत असते ती जिज्ञासा जर आपण पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून पूर्ण करू शकलो नाही तर ही जिज्ञासा ते कुठेतरी जाऊन पूर्ण करणारच आहेत. मग कुठेतरी जाऊन पूर्ण करत असताना जर समाजातल्या काही अशा फायदा घेणाऱ्या व्यक्ती त्यांना भेटल्या तर ही जिज्ञासा कुठपर्यंत जाईल, म्हणजे कुठपर्यंत त्यांना एक वाईट वळण लागू शकतं, वेगळं वाईट वळण विपरीत मार्गदर्शन त्यांना मिळू शकतं. म्हणजे पालकसारखे चित्रपट आपण पाहिलेत की विपरीत मार्गदर्शन कसं असते त्याचं चांगलं उदाहरण आहे. आणि या वयामध्ये आकर्षण ही अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे, नैसर्गिक गोष्ट आहे. अगदी खरं मॅडम, आपण त्याविषयी बोलूयाच. मनीषा आपल्याशी बोलताय संगमनेरवरून. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार, मनीषाशी बोला. हा, मला शारदा मॅडम एक प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळी मुलं लहान असतात त्यांना बोलता येत नसतं त्यावेळेस आई वडिलांना त्यांची भाषा समजते, परंतु ज्यावेळेस ही मुलं 8वी 9वी 10वीला जातात आणि त्यांना फार बोलायचं असतं पण ते आई वडिलांशी बोलत नाही आणि आई वडिलांना असं वाटतं की हे मुलांना काहीच कळत नाही. आपल्या पालकांची भूमिका काय असेल की जेणेकरून मुलं त्यांची सगळी जी आहेत मनातले प्रश्न किंवा त्यांच्यासोबत जे काय घडतंय बाहेर ते पालकांशी कसं बोलतील, ते पालकांची भूमिका काय असावी? धन्यवाद. तेच मगाशी आपण त्याचं उत्तर दिलेलं आहे की पालकांनी मुलांच्या मनात त्यांच्याबद्दलचा विश्वास निर्माण करणं हे इथं अत्यंत महत्वाचं आहे. आणि तो विश्वास कसा निर्माण करायचा तर प्रेमाने आणि एम्पथीने. मी पुन्हा सिंपथी हा शब्द वापरत नाही, एम्पथीने. त्यांना की त्यांच्या गरजा जाणणं, त्यांच्या भावना तुम्ही जाणत असलात आणि त्यांना विश्वास देऊ शकलात तर ते तुमच्याशी नक्की मोकळेपणाने बोलतील. कारण ह्या वयोगटात असं आपण म्हणू शकतो मॅडम की त्यांचा एक वेगवेगळे वर्ग म्हणजे खूप मित्र परिवार तयार झालेला असतो आणि कुठेतरी तिथे एक पालक म्हणून त्यांना असं वाटतं की आपल्याशी त्या गोष्टी शेअर कराव्यात, पण मुळात त्यांची मानसिकता हळूहळू समजून घेता आली पाहिजे. पण ह्या वयामध्ये प्रेम आणि आकर्षण यातला भेद ही मुलं जाणू शकत नाहीत. त्यावेळी पालकांची तर पण शिक्षकांची काय भूमिका असली पाहिजे? प्रेम आणि आकर्षण ह्या अगदी भिन्न गोष्टी आहेत. आकर्षण ही अतिशय तात्कालिक गोष्ट असते आणि ते कोणालाही कोणाबद्दलही निर्माण होऊ शकतं, कधी निर्माण होऊ शकतं, ते जातं येतं. आणि या वयातलं आकर्षण हे तर स्वाभाविक आहे कारण त्यांना सगळं जाणायचं असतं. ती मोठी होत असतात, त्यांची शरीर मन भावना यांचा विकास होत असतो आणि आकर्षण ही स्वाभाविक गोष्ट आहे हे आधी पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांना समजून दिलं पाहिजे. आणि आकर्षण असतानाच जर तुम्ही त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिलीत, जेव्हा एखाद्या गोष्टीला विरोध होतो ना तेव्हा ती मुलं ह्या वयातील मुलं त्याच्या मागे जास्त जातात. विरोध करण्यापेक्षा त्यांना ह्या गोष्टी जर समजून सांगितल्या की हे असं असणं स्वाभाविक आहे, मी लहान असताना सुद्धा अशा पद्धतीने मला आकर्षण वाटत होतं किंवा प्रत्येक माणसाला ह्या 8वी ते 10वीच्या वर्षामध्ये जेव्हा आपण मोठे होतोय तेव्हा हे आकर्षण वाटतंच, पण हे काही खरं प्रेम नाही. मग खरं प्रेम म्हणजे काय हे सुद्धा मुलांना सांगायला पाहिजे. खरं तर पालक इथे सुद्धा त्यांच्याशी संवाद साधू शकतात. तर खरं प्रेम याची जर व्याख्या त्यांना सांगितली की खरं प्रेम म्हणजे कमिटमेंट असते
आजकालच्या मुलांमध्ये आता बघतो आपण 18 ते 20च्या वयोगटात सुद्धा 4 ते 5 वेळा त्यांचे ब्रेकअप आणि पॅचअप होताना आपल्याला दिसतात. म्हणजे ही काही फार नवीन गोष्ट नाही. अगदी शाळेमध्ये सुद्धा 8वीतली एखादी मुलगी म्हणते, आपण तिला ओरडलो, काय त्या मुलाबरोबर फिरवतेस? नाही मॅडम, आता माझा त्याचा ब्रेकअप झालाय. म्हणजे तिचं कधी पॅचअप झालं होतं ते पण आपल्याला, हाही एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे खरं प्रेम म्हणजे कमिटमेंट असते. जसं आता 50-60 वर्ष एखादा जोडीदाराचा संसार चाललेला अशी आजी आजोबांचं उदाहरण आपण या मुलांना देऊ शकतो की प्रेम याचा अर्थ की गुण दोषासकट एखाद्याचा स्वीकार करणं. पण हळूहळू त्यांना ती समज देणं खूप गरजेचं असतं. आपल्याला एका प्रेक्षकांचा फोन आलाय. दत्तात्रय आपल्याशी बोलतात चुनापट्टीवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. हा नमस्कार, बोला. हा तुम्हाला दोघींना आमचा नमस्कार. धन्यवाद. हा बोला. हॅलो. हा बोला. तुमचा दोघींना नमस्कार. माझा नमस्कार. हा पण अतिशय सुंदर असा कार्यक्रम चालला आहे, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि प्रश्न असा आहे की आता सांगितलं की वाईट गोष्ट नाही म्हणा, आता जी आहे तर चांगली गोष्ट आम्ही सांगितलं तर तयार नसतात. हा प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे की बरीच चांगली गोष्ट आहे त्यालाही ते हो म्हणत नाही, त्यांचा नकार असतो. बर, नाही धन्यवाद. त्यांना जे म्हणायचं हा. होतं की नाही म्हणण्याची क्षमता पण म्हणजे चांगल्या गोष्टीला नाही म्हणण्याची नाही. मी आधीच ते स्टेट केलं होतं की वाईट गोष्टीला, विघातक गोष्टीला, म्हणजे त्यांना आधी वाईट गोष्ट म्हणजे काय, विघातक गोष्ट म्हणजे काय हे आधी समजून सांगितलं पाहिजे. जसं मगाच्या समस्येसंदर्भात जर अतिशय लहान मुलांवर असे काही प्रसंग येतात, त्या प्रसंग येण्याआधीच त्यांना अशा पद्धतीने शिक्षण दिलं पाहिजे की वाईट स्पर्श म्हणजे काय, चांगला स्पर्श म्हणजे काय. याच्या संदर्भामध्ये हा विषय आपला पुढे येणारच आहे. तुम्हाला याचं प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. आणि मुलं चांगलं ऐकत नाहीत ही काही फार मोठी समस्या नाही हो, कारण शेवटी मुलंच आहेत तुम्ही त्यांना कलेने, त्यांच्या कलेनं त्यांच्या भावना समजून जेव्हा त्यांच्याशी डील व्हाल आणि मग पुन्हा तोच की तुम्ही त्यांना विश्वास दिलात की तुमचं ते नक्की ऐकतील. थोडंसं आधी त्यांचं पण थोडंसं ऐकलं पाहिजे आपण. त्यामुळे शेवटी ती बालक आहेत, ती काही मोठी डेव्हलप झालेली नाहीत, त्यांचा विकास करणं हेच आपलं काम आहे. खरं तर आता जसं मॅडम तुम्ही सांगितलं की जिज्ञासापूर्ती किंवा त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्या, पण काही वेळेला एका तज्ज्ञासारखं पालकांना हे जमत नाही, तर त्यावेळेला त्यांनी कोणाची मदत घ्यावी? कारण मुलांचे प्रश्न खूप असतात आणि त्यांना उत्तरं मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा ती उत्तरं त्यांना आपल्या पालकांकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून मिळत नाही, त्यावेळेला जसं मगाशी तुम्ही सांगितलं ते दुसऱ्या घटकांकडे वळतात. बरोबर. त्यावेळेला काय करता येईल? खरं तर याची प्रोव्हिजन शासनाने सुद्धा केलेली आहे. बरं. म्हणजे कुमारवयातील शिक्षण हा एक प्रकार शिक्षण खात्यामार्फत प्रत्येक शाळेमध्ये हा कंपल्सरी राबवला जावा. अच्छा. म्हणजे अगदी मी शाळेत असल्यापासून, म्हणजे 30 वर्ष आधीपासूनही मी सांगते की तेव्हाही आम्हाला कुमारवयातील शिक्षण हा प्रकार शासनाचा आधीपासून आहे, पण बऱ्याच शाळात तो राबवला जात नाही. आणि बऱ्याच शाळात राबवलाही जातो, म्हणजे मला कोणावर आरोप नाही करायचा आहे, पण काही ठिकाणी तो अनवधानाने राहतो. कधी शाळेचं अतिशय टाईट शेड्यूल असतं आणि मग हे कार्यक्रम घ्यायचे राहिले जातात. तर तिथे आता ह्यांनी जे विचारले, म्हणजे आता तुम्ही म्हटलात की त्यांना आपण एक तज्ज्ञ शिक्षक तिथं असतोच एखादा तरी शाळेत की जो मुलांप्रती सेन्सिटिव्ह विचार करत असतो. आणि दुसरं की डॉक्टरांची मदत घ्यायची असते याच्यात. आणि मग डॉक्टरांकडे काही किंवा शासनाने सुद्धा काही स्लाइड शो उपलब्ध करून दिलेत कुमार वयातील शिक्षणासंदर्भामध्ये. यामध्ये त्या मुलींचे आणि मुलांचे सेपरेट असे ते शोज असतात आणि शाळेत ते वर्षातनं 1-2दा राबवावेत आणि त्याचा फॉलोअप घ्यावा, मुलांशी त्या संदर्भात चर्चा व्हावी, अशी सगळी प्रोव्हिजन ही प्रशासनामध्ये केलेली आहे. आणि यामध्ये त्या स्लाइड शो मध्ये मुलांचा प्रथम शारीरिक विकास कसा होतो आणि त्या शारीरिक विकासाला अनुषंगून त्यांचा भावनिक आणि मानसिक विकास कसा होतो या संदर्भातलं अगदी सविस्तर चित्र दाखवले जातात. त्यानंतर त्याच्यावर चर्चा घडवून आणली जाते आणि मुलांच्या प्रश्नांना तज्ज्ञ मंडळी उत्तरं देतात. म्हणजे काही वेळा आपल्याला जे काही वाटतं की कसं बोलायचं ह्या विषयावर मुलांशी, खरं तर आईची भूमिका फार महत्वाची आहे. मॅडम, मला असं वाटतं की तुम्ही पालकांनाही थोडं मार्गदर्शन करावं की त्यांनीही कशा पद्धतीने त्यांना समजावून सांगावं किंवा कोणत्या तज्ज्ञांची म्हणजे मदत घ्यावी. खरं तर आजकाल असं झालंय की मॅच्युरिटीचं जे वय आहे ना ते खूप कमी झालेलं आहे. म्हणजे 9-10 वर्षातच मुलींना मॅच्युरिटी येते. तर माझं तर असं स्पष्ट मत आहे
की 7-8 वर्षापर्यंत, की आता जर प्रकार पाहिले वेगवेगळे तर मला असं वाटतं त्याही आधी, कारण मीडियामुळे मुलांना सगळं कळतंय, की असं म्हणू शकत नाही की या विषयावर चर्चा कशी करायची. म्हणजे मुलांना कुठं लाजायचं, कुठं हसायचं, कुठं असं वेगळी नजर दाखवायची हे लहान मुलांनाही कळतं. त्यामुळे जर अशी परिस्थिती आहे तर आईची भूमिका, आता तुम्ही पालकांचं, आईची भूमिका ही इथं फार महत्वाची आहे, की आईने एका कौशल्यपूर्ण पद्धतीने या मुलांना ह्या गोष्टीचं ज्ञान दिलं पाहिजे, की वाईट स्पर्श, मग अशी आपण म्हटलं चांगला स्पर्श, याच्याबद्दल ज्ञान दिलं पाहिजे. किंवा मॅच्युरिटी येणार आहे, ते आल्यानंतर मूल रडतं. म्हणजे पूर्वी शाळेमध्ये अशी घटना घडायची की एखाद्या मुलीला वर्गातच काही मासिक पाळी आली समजा, तर ती रडायला लागायची, तिला कळायचंच नाही की नक्की काय झालंय, आपल्या बाबतीत काय झालंय. आणि जर तिला माहिती असतं याच्या संदर्भात आधी आईने जर व्यवस्थित माहिती दिली असती, अगदी शास्त्रशुद्ध नाही पण चांगल्या भाषेत जर माहिती दिली असती, एक मुलगी म्हणून येणारी नैसर्गिक जबाबदारी आहे, त्याची जर योग्य मार्गदर्शन तिने आईने दिलं, किंवा आईने डॉक्टरांकडे तिला नेलं, आणि किंवा तिला नाही सांगता येत ना, तर मग डॉक्टरांना सांगायचं की बाबा माझ्या मुलीला तुमच्या पद्धतीने समजून सांगा. डॉक्टर तर उत्तम पद्धतीने सांगतील. शाळेत नंतर 9वी-10वीला हे शो होतील, त्याला वेळ आहे, त्याला अवकाश असेल. पण त्याच्या आधी पालकांनी खरंच या मुलांना चांगल्या एखाद्या लेडी डॉक्टरकडे मुलीला घेऊन जावं, तिला हे समजून सांगावं येण्याच्या आधी. मग ह्या समस्या, आणि मग ते सांगत असताना मात्र ते मुलांना माहिती मिळाली की नंतर त्यांना त्याचं टेन्शन नसतं. ते एक नॅचरल, ही अतिशय स्वाभाविक नॅचरल गोष्ट आहे. अशा पद्धतीने मुलं त्याचा स्वीकार करतील आणि त्याच्याबद्दल त्यांना भीती राहणार. दुसरं, वर्गामध्ये बघा, विज्ञान शिक्षकाला एक फार महत्वाची भूमिका असते. विज्ञानातल्या जीवशास्त्राच्या विषयामध्ये जेव्हा शरीरशास्त्र हा विषय घेतो, तेव्हा शरीरशास्त्र शिकवत असताना काही शिक्षक उगाच ऑड फील करतात की पटापट तो पोर्शन पूर्ण पटापट आवरायचं, की जेणेकरून याच्यावर जास्त वर्गात चर्चा नको, मुलं लाजतायत किंवा हसतायत. तर ती लाजणार नाहीत आणि हसणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी मुलांनी त्यांना सायंटिफिक नॉलेज आधी दिलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. किंवा त्या जे शरीरशास्त्र समजून सांगत असताना त्याच्या मागचं मनशास्त्र की होणारे बदल, तुमच्या मानसिक भावनिक बदल, याचाही आढावा विज्ञानाचा शिक्षक. खरं तर मॅडम, मला हे मानसिक हे जे शास्त्र आहे ते आपण अधिक जाणून घेऊयात. तत्पूर्वी एक फोन घेऊयात. वनमाला कदम आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार. हा, नमस्कार. नमस्कार, बोला. माझा मुलगा थर्ड स्टँडर्डला आहे आणि तो म्हणजे अभ्यासाला ऐकतो, सगळ्या गोष्टी वगैरे ऐकतो आणि एका मिनिटासाठी सगळ्या गोष्टी ऐकणार, मग लगेच तो विसरून जाणार आणि परत तो थोडंसं अभ्यासाला थोडंसं बसेल, घेऊन बसेल, मग सगळं करेल, तर त्याचं लक्ष अभ्यासात नाही राहणार. मग तो इकडे बघणार, तिकडे बघणार. म्हणजे एक जरी क्वेश्चन जरी पाठांतराला दिला तर तो अख्खा दिवस एका प्रश्नाला म्हणजे तो उत्तर पाठांतर करणार जेव्हा मी त्याच्याजवळ बसेल असे. म्हणजे त्याच्यासाठी मी काय करू शकते की तो मुलगा एकाग्रता होऊन तो अभ्यास करू शकेल. अतिशय चांगला प्रश्न त्यांनी विचारलाय. कारण तुम्हाला एक मी उदाहरण सांगा ना, की माझी आई लहान असताना, म्हणजे जेव्हा एखादा आम्ही शाळा सुरू व्हायच्या आधी नवीन पुस्तकं आम्ही आणायचो जून महिन्यात, त्यांना मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्यातच मिळेल आता ह्या चर्चेतनं. तेव्हा माझी आई काय करायची की जी आलेली पुस्तकं पहिलीपासून मला आठवते ती अगदी अशी वाचत बसायची. शाळा सुरू व्हायच्या आधी मराठीचं वाचून झालं, आई पुस्तक वाचते म्हटल्यानंतर असं वाटायचं की जे आईने पुस्तक घेतलंय तेच मला हवंय वाचायला. तिचं ते टेक्निक असेल कदाचित, काय माहिती नाही, आमची अजून चर्चा झाली नाही या संदर्भात. मराठीचं पुस्तक वाचायची, हिंदीचं पुस्तक फार शिकलेली, 7वी पास होती, पण तिला शिकायला मिळालं नाही, म्हणून तिला असं वाटायचं की मुलांनी शिकावं आणि मुलांना दाखवणं. तर ती पूर्ण पुस्तक वाचायची जून शाळा सुरू व्हायच्या आधी. आणि मग ती वाचते म्हटल्यानंतर आम्हाला असं वाटायचं की आई वाचते म्हणजे हे काहीतरी चांगलं आहे, म्हणजे त्या अभ्यासाचं ओझं नाही वाटलं पाहिजे, की हा अभ्यास आनंददायी कसा होईल याचा विचार पालकांनी जर केला तर ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर याच्यातच मिळेल. कारण काय असतं, आपण काय करतो त्याचं पण अनुकरण मुलं करत असतात, की तुम्ही त्याच्यात आवड दाखवा आधी स्वतःला, की त्याच्यात इंटरेस्ट दाखवा, की बघू तुझं पुस्तक, आता मीच अभ्यास करणार आहे किंवा काय, अशा पद्धतीने थोडंसं छान बोलून आणि ते वाचावं, त्याच्याबद्दल चर्चा करावी, बघ किती छान छान धडे आहेत. ही सुरुवात आधी मला असं वाटतं आईने करायला. कधी कधी काही समजणार पण नाही, एखादी आई फार शिकलेली नसेल पण तिच्या हातात ती इंग्रजीचं पुस्तक घेईल,
त्यातली चित्र तर बघू शकते. अगदी खरं. तो इंटरेस्ट जो आई दाखवते म्हणजे वेगवेगळ्या कृतीतून त्यांना आपण कृतीतून हे दाखवलं दाखवू पाहिजे शकतो. आणि त्यांना ती आवड म्हणजे अभ्यास हे ओझं नाही तर अभ्यास ही अत्यंत आनंददायी प्रक्रिया आहे हे त्याच्या मनावर सहज बिंबलं पाहिजे. बिंबलं. खरं तर आता आपण ज्या पुस्तकांवर बोलतोय तुमचंही अजून एक पुस्तक आहे 7 ते 12:15 त्याविषयी काही सांगा ना. 7 ते 12:15 हम्म, हे जे पुस्तक आहे हम्म, ते पुस्तक म्हणजे खरं तर एक अत्यंत जिवंत असे अनुभव आहे. हम्म, म्हणजे एक असा एक SSC बोर्डाचा एक प्रकल्प होता हम्म, 2 वर्षापूर्वी राबवलेला आणि त्या प्रकल्पाला मला 25,000ची स्कॉलरशिप मिळाली होती. हम्म. आणि त्या प्रकल्पाअंतर्गत असं होतं की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद हम्म. कसा असावा. अरे वा. हा सुसंवाद नसेल तर आपण काय करू शकतो हा विषय होता. आणि त्या विषयाच्या संदर्भात चर्चा चिंतन करत असताना हम्म. मी केस स्टडी करायचं ठरवलं बरं. की नुसतंच काय संवाद आणि असे बाष्पळ काही विचार करण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष मुलांशी बोलायचं त्यांची परिस्थिती जाणून घ्यायची त्यातून त्यांना समजूनही घेता येतं. समजून घ्यायचं. हम्म. आणि अशी 50 आमच्याच रायगड जिल्ह्यातल्या 5 शाळांमधली 50 मुलांवर मी हा साधारण प्रयोग केला आणि त्यातल्या एका शाळेतल्या मुलांचा खास डीप स्टडी केला होता. आता कोणती शाळा ते मी तुम्हाला आता सांगत नाही. हम्म. त्या डीप स्टडीमध्ये मुलं जेव्हा सुसंवाद साधत नाहीत हम्म. ती का साधत नाही याच्या मागे त्यांची जी कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती असते की ज्याचा आपण शहरातली मुलं विचार सुद्धा नाही करू शकणार. त्या समस्या आहेत त्या समस्यांचा या पुस्तकात आढावा घेतलाय. आणि ते संशोधन झाल्यानंतर एक कथासंग्रह लिहावा कारण संशोधनाचं पुस्तक कोणी वाचत नाही. तर म्हणून त्याच्यावर आधारित म्हणजे एक सार्वत्रिक सत्य आपल्याला मांडता येईल खरं. की ती एक परिस्थिती आहे मग दुसऱ्या शाळेत दुसरी परिस्थिती आहे त्याचं कॉम्बिनेशन आणि त्याला एक कल्पनेचे रंग देऊन हे एक एक कथा यातल्या साकार झालेल्या अरे आहे. वा. आणि त्यातून खरं तर विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दोघांनाही मार्गदर्शन मिळणार आहे कारण ते एक संशोधनच आहे. संशोधन आहे खरंच. अगदी अप्रतिम. आपल्या प्रेक्षकांचा एक फोन घेऊया. विकास चव्हाण आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार. नमस्कार विकासजी बोला. हा नमस्कार मॅडम आपल्याला नमस्कार आणि डॉक्टर शारदा निवाते मॅडम यांना नमस्कार. अतिशय आपण चांगला असा विषय आज घेतलेला आहे त्या संबंधी माझा एक प्रश्न आहे की शाळेमध्ये विविध वर्गांमध्ये 2-2, 3-3 असे स्लो लर्नर्स असतात ज्याला आपण गतिमंद असं म्हणतो. तर असे जे गतिमंद विद्यार्थी असतात ते इतर विद्यार्थ्यांच्या मानाने अभ्यासामध्ये थोडेसे मागे असतात. शिक्षकाचं लक्ष असलं तर त्यामध्ये बदल होऊ शकतो परंतु जर का नसलं शिक्षकाचं लक्ष आणि त्याला हँडल करण्याची जी पद्धती आहे ती कोणत्या पद्धतीची असावी जेणेकरून त्यामध्ये आपल्याला सुधारणा करता येईल हा माझा प्रश्न आहे डॉक्टर निवाते मॅडम. धन्यवाद. अतिशय चांगला प्रश्न आहे. हा खरं तर हाही आमच्या अनुभवाचा नेहमीचाच भाग आहे की वर्गामध्ये पहिल्या बेंचवर ही 90%, 80% या रेंजमधली मुलं असतात ती अतिशय असतात. आणि आम्ही शिकवल्यानंतर एखादं उदाहरण दिलं आणि उदाहरण देऊन हुशार मुलांनी सोडवलं की लगेच पुढे जातो. जनरली सांगते जाऊ नये हा भाग पुढचा आहे. आणि मग अशी बाकीची जी मुलं आहेत आता गतिमंद म्हटले ते ही गतिमंद म्हणजे थोडे अभ्यासात मागे काही तर खूपच मागे असतात की ज्यांचं वाचन लेखनाचा सुद्धा समस्या प्रश्न असतो. आजकाल 8वी पर्यंतच्या पास या प्रकारामुळे की पहिलीत जरी काही आले नाही तरी तो 8वी पर्यंत जातो. कशा पद्धतीने जातो हे आम्हाला शिक्षकांना माहीत आहे किंवा नाही त्याला एखादी येत असेल गोष्ट तर ते अजून सोपे 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 पेपर्स काढून आणि मग त्याच्या पद्धतीने त्याला पास करत करत तो 8वी पर्यंत आलेला असतो. आणि मग त्याला जेव्हा या 9वीच्या गटामध्ये येतो किंवा त्यावेळेला तो इतरांशी कोपअप करू शकत नाही. मग अशा मुलांना त्यांना जेवढं जमेल त्यांना जे आवडेल त्यांना जे भावेल किंवा त्यांना नक्की समस्या कुठली आहे वाचनाची आहे की लेखनाची आहे का त्यांची मानसिक समस्या आहे या सगळ्याचा अभ्यास हा शिक्षकांनी केला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याच्याशी वर्तन केलं पाहिजे. त्याला येत नाही म्हणून अशा मुलाला तर बिलकुल ओरडू नये सगळ्यात महत्वाचं कारण त्याला कळतच नाही आपल्याला का ओरडतात. खूप महत्वाचा असा एक मुद्दा आहे हा की त्यांना कळतच नाही हे तर मला जमणारच नाही ना. मग काय मग तो मस्ती करायला लागतो मग वर्गात काहीतरी मग खोड्या काढायला लागतो. मग जर त्या मुलाला त्याला झेपेल असा अभ्यास म्हणजे एखाद्याला जर कठीण उदाहरण दिलंय
तर त्याला तुम्ही पाढेल्याला देऊ शकता किंवा एखादं चांगलं छानशी अंकलिपी देऊन म्हणा तू हे लिहित बस, त्याला बिझी ठेवणं की हे पण छान आहे. किंवा एखादं चित्राचं पुस्तक द्या, तुम्ही चित्र काढायला सांगा. कारण इतकी गतिमंद असतात, म्हणजे सरांच्या बोलण्यावर माझ्या असं लक्षात येईल की ही मुलं पुढं नाहीच करू शकणार, गतिमंदच त्याला म्हणतात. मग ह्या मुलांना वेगळ्या पद्धतीने वेगळा अभ्यास देऊन सोपं काहीतरी करून त्यांना जे काही येतं त्याच्यात त्यांना कशी प्रगती घेता येईल, गती घेता येईल, ते महत्वाचं आहे. आणि दुसऱ्या हुशार जी काही बऱ्यापैकी मुलं असतात त्यांच्या संगतीत त्याला थोडं थोडं ठेवावं की त्यांचं मार्गदर्शन त्याला मिळेल. नाहीतर ती मुलं खरंच मागेच्या मागेच राहतात, त्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नाही आणि ती मग मस्ती करत राहतात आणि फक्त ही मुलं काहीच करणार नाहीत असंच बोलून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. बोलून उपयोग नाही, तर त्यांच्या कलाने त्यांना काय जमतंय ते त्यांना समजावून सांगणं खूप महत्वाचं. मॅडम, खरं तर इथे शाळेची शिक्षकांची भूमिका खरंच खूप महत्वाची आहे. तज्ज्ञांचं मार्गदर्शनही हवं. पण अजून अशी काय परिस्थिती असते की मुलांच्या समस्यांना वेळीच उत्तर मिळालं तर पुढचे महत्वाचे किंवा गंभीरचे गुन्हे किंवा घटक आपण जे म्हणू शकतो त्यांना वेळीच आवर्त घेता येईल? काय मार्गदर्शन करायला हवं? आता गुन्हेगारी संदर्भात म्हटलं तर आता जो मगाशी विषय राहिला होता आपला की ज्या पार्श्वभूमीतल्या मुलांबद्दल आपल्याला विशेषतः बोलायचं आहे ते बालगृहातील मुलं, ही जो माझा मूळचा संशोधनाचा विषय आहे की बालगृहातील मुलं ही ज्या पार्श्वभूमीतनं बालगृहात येतात त्याचा अभ्यास होणं इथं गरजेचं आहे. कारण ज्या एक बालगृहातल्या शिक्षिका होत्या त्या नेहमी म्हणायच्या की मॅडम की या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा हा फार चांगला नाही. तो दृष्टिकोन चांगला होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ही त्यांची आमची नेहमी चर्चा व्हायची. बदलला पाहिजे. एक म्हणजे पहिलं आता ज्याला आपण बालगृह म्हणतो, पूर्वी एक रिमांड होम अशीच एक संकल्पना होती. रिमांड होम म्हणजे जिथे गुन्हेगार मुलं येतात असं आपल्याला वाटतं फक्त, पण तसं नाहीये. आता त्याचं नामांतरण झालंय की निरीक्षण गृह बालगृह असं एक नामांतरण झाले. हे निरीक्षण गृह वेगळं आहे आणि बालगृह वेगळं आहे. निरीक्षण गृहामध्ये गुन्हेगार मुलं येतात, आता तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे ती गुन्हेगार ती वेगळी. आणि बालगृहामध्ये तिथेच एक पार्टिशन असतं. इकडे बालगृहामध्ये अशी मुलं असतात की जी अनाथ आहेत, निराधार आहेत, ज्यांचं कोणीही नाही किंवा स्वतःच्या पालकांनी वेगवेगळ्या कारणामुळे सोडून दिलेलं आहे. त्याचं एक कारणच मी उदाहरण तुम्हाला सांगेन. किंवा आर्थिकदृष्ट्या पालन पोषण करण्यास जे सक्षम नाहीत असे पालक, एक पालकत्व असलेले की वडिलांचा आधार गेला, आई एकटीच आहे, कुठेतरी मजुरी करते, त्या मुलाला पालन करू शकत नाही, अशी मुलं येतात. पूर्वी असं होतं, आता नाही. आता ते हे झाले की आपल्या मुलांवर नियंत्रण नसलं तरी सुद्धा त्यांना बालगृहात बोर्डिंग स्कूलला पाठवणं हा जो प्रकार होता, आता ते नाही. आता ते कायद्यानेच ते बंद आहे की आपल्या मुलांना आपण 2 पालक असेल तर त्याला बालगृहात आता प्रवेश नाही. पूर्वी तसाही प्रवेश मिळायचा. किंवा दुसरी गोष्ट की आपल्याच कुटुंबामध्ये मगाशी जसा विषय झाला की लैंगिक शोषण होत आहे, शारीरिक शोषण होत आहे, त्यांना काहीतरी त्रास होतोय म्हणून घर सोडून पळून आलेली मुलं जी कुठेतरी पोलिसांना सापडतात आणि त्यांना तिथे आणून ठेवतात. आणखीन एक प्रकार म्हणजे रस्त्यावर भीक मागत फिरणारी मुलं. अशा नाही, एक पोलिसांमार्फत इथे या संस्थांमध्ये आणलं जातं. विविध कारणांमुळे ही जी बालकं आहेत ती आपल्या घराला, कुटुंबालाही पारखी झालेली असतात किंवा ही स्वतः येतात किंवा आणली गेली जातात. आणि त्यांना मग एखाद्या सर्वसाधारण शाळेमध्ये प्रविष्ट केले जातात. म्हणजे ते शिकतात कोणाबरोबर, तर जी कुटुंबात राहणारी जी अशी सधन असतील किंवा ज्यांना प्रेम मिळतंय अशा मुलांच्या सोबतही शिकत असतात. आणि मग अशा मुलांसोबत शिकत असताना जेव्हा आमच्याकडे पालक सभा वगैरे होत असते तेव्हा मग आम्ही विचारतो सहजपणे कोणाचे पालक आले, कोणाचे नाही आले. सहजपणे एखाद्या अनाथ मुलाला हा प्रश्न विचारला जाईल, का रे तुझा का नाही कोणी आलं? त्यावेळेला त्याची मनाची होणारी जी भावनिक कोंडी आहे ती भावनिक कोंडी होऊ नये यासाठी आपल्या वर्गात कुठल्या प्रकारची मुलं आहेत त्याचा आधी अभ्यास केला पाहिजे की ती कुठून येतात. म्हणून म्हटलं होम व्हिजिट करताना कळेल ना की ही मुलं कुठून आली आहेत, ती कुठल्या परिस्थितीतून आलेत. मग त्याप्रमाणे त्यांना आपण ट्रीटमेंट देऊ शकतो, त्यांना भावनिक आधार देऊ शकतो आणि पुन्हा एकदा विश्वास देऊ शकतो. आणि त्या विश्वासामुळे ती आपल्याशी मोकळी होतात आणि त्यांच्या समस्या जर आपण सोडवल्या तर मग ती आपल्याला खरंच शिक्षकांना देवच मानतात मुलं. जशी आमच्यासाठी आमची मुलं ही देव आहेत, प्रत्येक शिक्षकासाठी आमची मुलं ही देव आहेत, तशी मुलांसाठी जेव्हा शिक्षक अशी भूमिका मांडतो किंवा मानतो मनापासून, केवळ बोलायचं म्हणून नाही,
तर खरंच विद्यार्थी हे शिक्षकांचे देव असतात. तसं जेव्हा ही भूमिका असते तेव्हा मुलांची भूमिका अगदी तशीच असते. त्यामुळे अशा मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जसं शिक्षकांनी प्रयत्न करायला पाहिजे तसं समाजातल्या जबाबदार घटकांचीही तेवढीच महत्वाची भूमिका. आपण एक प्रश्न घेऊया. अरुण शेळके आपल्याशी बोलतायत कराडवरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार अरुणजी, बोला. हा हॅलो, मला मॅडमशी बोलायचं आहे. हा हा मी समाजकाम करणारा कार्यकर्ता आहे आणि आपण शिक्षकांच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारतोय. आणि काय झालंय की ह्याच आता 2 शिक्षकी शाळांची संख्या इतकी वाढत चाललेली आहे आणि शिक्षकांना आता खऱ्या अर्थानं मुलांच्याकडे लक्ष द्यायलाच वेळ मिळत नाही. आणि त्यामुळं संवेदनशील मन शिक्षकांचं असणं गरजेचं असते. परंतु विद्यार्थी आणि शिक्षक याच्यामध्ये इतका दुरावा निर्माण झालेला आहे. इतक्या तऱ्हेच्या फायदे इतक्या तऱ्हेचे लिखाण असते आणि रोजच्या मिटिंग असतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षक याच्यामध्ये पूर्वीसारख्या जवळीकच आता राहिलेली नाही शेवटी. त्याच्या ह्याच्यामध्ये मी ह्यातून मुलांना शिक्षकांनी कसं समजून घ्यायचं इतक्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत आता की त्यामध्ये त्याच्या दर्जावर सुद्धा परिणाम झालेले. मुलाला समजून घेणं तर दुराप असतं. आणि मी तर अनेक वर्ष काम करतोय शिक्षण क्षेत्रामध्ये. त्यामुळे ह्या अडचणी प्रत्यक्षात लोकांच्या समोर येतच नाही. आणि खऱ्या अर्थानं फक्त शिक्षकांनी शिकवायला पाहिजे की दर्जा घसरला तर शिक्षकांना दोष दिला जातो. पण प्रत्यक्षात शिक्षकांना विद्यार्थ्यापासून अलग शासन करतंय काही अवांतर कामामुळे. इतकं किचकट काम आहे खरं म्हणजे हे नजरेत सुद्धा येत नाही कोणाच्या. त्या बाबतीमध्ये भूमिका काय एवढंच विचारायचं आहे. धन्यवाद. त्यांनी अतिशय वास्तव त्यांनी फार एक वेगळं वास्तव समोर आणलंय. तर काय सांगाल तुम्ही त्यांच्या प्रश्नावर? आता यातलं प्रशासनासंदर्भात तर मी काही बोलू शकत नाही. अवांतर कामं ही आपल्याला करायची ती करावीच लागणार आहेत. आणि आता तर ह्याच्या पुढे शाळेला शिपाई पण मिळतील की नाही याची पण गॅरंटी नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला हे करावं लागणार हे आधी आपल्याला स्वीकारायला हवं. आणि मगाशी मी म्हटलं की आपल्याला वेळ मिळत नाही तर शाळेमध्ये मिळत नाही. शाळेत त्या 7 ते 12:15 मिळत नाहीये. त्यामुळे आपल्याला या मुलांसाठी जर काही करायचं असेल तर 7 ते 12:15च्या पलीकडे जाऊन आपल्याला काम करावं लागणार आहे. त्याशिवाय इलाज नाही. म्हणजे पुन्हा आलं की शाळा संपल्यानंतर आपण घरी जाण्याची घाई करण्यापेक्षा आपण त्यांच्या मुलांच्या घरी सुद्धा 1 तासभर खरं तर असंच आहे की 5 तास शाळेत काम करावं आणि 3 तास समाजात काम करावं. नॉर्मली 8 तासाची ड्युटी असते. म्हणजे इतर कुठल्याही कंपनीत गेलात म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका सरांना. पूर्ण वेळ शिक्षक असं आपण आपल्याला खरं 5च तासाची ड्युटी नाहीये. आपण एखाद्या जर कंपनीत कामाला असतो तर आपली ड्युटी 8 तासाची असते. त्यामुळे उरलेला 3 तास आपण हा मुलांसाठी आणि या समाजासाठी द्यायचा आहे. असंच मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देईन. आणि मग तुम्हाला जे जे काही करायचंय 3 तास म्हणजे दिवसाचे खूप जास्त झालेत. त्याच्या अगदी 1 तास जरी तुम्ही दिलात शाळेव्यतिरिक्त तरी तुम्हाला जे खास मुलांसाठी काम करायचं ते नक्की करता येईल. मला वाटतं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना खरंच एक चांगलं मिळालेलं आहे. मॅडम, जसं पोरकेपणा ही एक गंभीर समस्या आहे तसंच स्वतःच पालकत्व विषम समायोजित म्हणजे स्वतःच्याच घरी मुलांमध्ये कधी भेदभाव केला जातो असं तशाही अनेक समस्या तुम्ही बघितल्या असतील नाही? हो ना. त्याविषयी काही सांगा ना. खरं तर हे कधी होतं असं की मल्टिपल चाइल्ड त्याच्यातूनही मुलांमध्ये मानसिक समस्या निर्माण होतात. निश्चितपणे होतात. मग आजकाल 1 आणि 2 असतं तिथे अशा घरामध्ये नाही सहसा असं. पण आजही गरीब कुटुंबामध्ये म्हणजे खरं तर गरीब कुटुंबामध्ये आजही मुलांची संख्या जास्त आहे. आणि विशेषतः ग्रामीण भागात मी 15 वर्ष गेली ग्रामीण भागातच शिकवलेलं आहे. तर हे बघत असताना जेवढा गरीब कुटुंब तेवढी मुलांची संख्या अगदी 7, 8, 9 सुद्धा मी पाहिलेले आहेत. त्यामुळे कोणाकडे लक्ष देणार? मग हे मुलाच्या अपेक्षेने सुद्धा होत असतं. आणि कुटुंबात नॉर्मली मग 4 मुलीनंतरचा जो मुलगा असेल तर त्याच्याकडे अतिशय जास्त लक्ष दिलं जातं. आणि स्वाभाविकपणे इतर 4 मुली ह्या त्या मुलाच्या सेवा करण्यासाठी जणू काही त्यांनी जन्माला घातलेल्या आहेत. अशी जी पालकांची भूमिका असते ती बदलली पाहिजे कुठेतरी. आणि सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आता एकदा मुलं 4-5 आहेत त्यांच्याबद्दल आता मला काहीच बोलता येणार नाही. महत्व देणंही तेवढंच गरजेचं आहे. आणि सर्वांना समान जर आपण एक जन्माला घालतोय आपलीच मुलं आहेत तर त्यांना समान वागणूक ही दिलीच पाहिजे. तो त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे आणि तो त्यांनी दिला पाहिजे. पण खरं तर एक सुसंवादाची जो विसंवाद होतो तिथे खरं तर सुसंवादाची गरज असते नाही का? कारण पालक, शिक्षक आणि मुलं ह्यांच्या सगळ्यांमध्ये एक सुसंवाद होणं गरजेचं असतं. तो कशा पद्धतीने साधला गेला पाहिजे? आता पहिलं मी तुम्हाला विसंवादाची 2-3 वाक्य सांगते.
पालक हा ना हा कधी सुधारणारच नाही. दुसरं हा तू म्हणजे ना नुसता डोक्याला व्याप आहेस. बघा हे आपली नेहमीची वाक्य असतात. फार आपलं सहजपणे बोलत असतो. तुला ना बोर्डिंग स्कूललाच टाकले पाहिजे. ह्याच्यातनं काय होतं की ही वाक्य साधी साधी असतात पण ती त्या मुलाला इतकी 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 कुठेतरी आतमध्ये हर्ट करत असतात. हा आहे विसंवाद. आणि दुसरं कधी कधी एखादा शिक्षक सुद्धा सहज बोलून जातो. तो 7वीतला गण्या आहे ना तो गुंडच होणार आहे. त्याला काही म्हणजे काही तुम्ही सांगितलं चांगलं तरी तो ऐकणार नाही. त्याला फटकेच दिले पाहिजे. ही झाली विसंवादाची उदाहरण. आता सुसंवाद म्हणजे काय ते आता मी सांगेन. सुसंवाद म्हणजे या सुसंवादाला ना कौतुकाची किनार असते. ही कौतुकाची किनार मुलांना अगदी घडवत असते. एखादं मूल कितीही वात्रट असतं, खूप खूप मस्ती करत असतं. ते मस्ती का करत असतं तर त्याच्याकडे प्रचंड एनर्जी असते आणि ती एनर्जी व्यक्त व्हायला त्याला संधी मिळत नाही. ते म्हणतात ना आपण मॅनिफेस्टेशन ऑफ रिप्रेस्ड मोटिव्ह, म्हणजे त्याच्या दबलेल्या भावनांना व्यक्त होण्याची संधी मिळत नाही. याचं कारण कधी कधी असं असतं की प्रचंड क्लासेस की वेगवेगळे शाळे व्यतिरिक्त मुलांना एवढं दाबून ठेवलेलं असतं पालकांनी की त्यांना ही व्यक्त होण्याची संधी मिळत नाही. मग ती कुठे होते ते शाळेत. खरं तर मग शाळेत मस्ती करायची. मग अशा मुलांना ही एनर्जेटिक मुलांना आपण सुसंवादाने कसं आपलंसं करू शकतो की तुझ्याकडे इतकी एनर्जी आहे की तू एका आर्मीतला मोठा शिलेदार होशील आणि देशाचं नाव मोठं करशील. त्याला कुठेतरी तो थांबतो की अरे खरंच मी असं करू शकतो. म्हणजे आपल्याकडच्या असलेल्या एनर्जीला वात्रट म्हणण्यापेक्षा हा शिक्षक काय म्हणतोय तर तू आर्मीतला शिलेदार होशील. म्हणजे हे त्याच्यासाठी कॉम्प्लिमेंट असतं. आणि हे जेव्हा त्याला हा विश्वास निर्माण होतो कोणतरी आपल्याला चांगला गुण शोधलाय किती चमत्कार त्यांच्यात बदल नंतर आपोआपच तो अभ्यास तो शिक्षक म्हणेल ते तो करतो. हा माझा स्वतःचा तरी एक चांगला अनुभव आहे. कुटुंबात आणि समाजातही तेवढ्या सुसंवादाची गरज आहे नाही का. हो ना. म्हणजे त्या मुलांची सुप्त गुण त्यांचा रंग गंध हा ओळखता आला पाहिजे शिक्षकांना आणि पालकांना बालकांना. आता मॅडम म्हणजे अगदी त्या मुलांसाठी तुम्ही काय सांगाल. ही जी आपली मुलं आहेत काय संदेश द्यावा असा वाटतो एक थोडक्यात. एक आमच्या छत्रपती शिक्षण मंडळाची एक संगीत कार्यशाळा होती. त्या संगीत कार्यशाळेमध्ये एक असे गीत होतं आशा मुलांनी. त्या गीतानेच मी आजचा समारोप करते. या मुलांना या फुलांना रंग द्या अन गंध द्या. पाकळ्यांना या कळ्यांना साद द्या प्रतिसाद द्या. प्रीत ज्यांची रीत आहे गीत त्यांना गाऊ द्या. बोल ही अनमोल ज्यांचे त्या स्वरांना सूर द्या. या मुलांच्या सादाला आपण प्रतिसाद दिला पाहिजे. त्यांच्या स्वरांना सूर देण्याची जबाबदारी ही आपली सर्वांचीच आहे. अगदी खरं. तुमच्या ह्याच नोटवर मला असं सांगावं असं वाटतं की या मुलांच्या सादाला प्रतिसाद द्या आणि मग बघा काय होतं ते. मॅडम आज तुम्ही त्याला आणि अक्षरशः इतक्या सोप्या भाषेमध्ये आणि एवढे छान मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. नमस्कार.